लघुत्तम सामायिक विभाज्य ल-सा-वी. मुलांनो, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणं म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणं होय. उदाहरण 8 आणि 12चा लसावी. 8च्या पाढ्यातील संख्या 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80. 12च्या पाढ्यातील संख्या 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96. पहा, या दोन्ही पाढ्यात येणारी सामायिक लहानात लहान संख्या ही 24 आहे. म्हणून 8 व 12चा लसावी 24 आहे. दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या असते. आता आपण 60 व 48चा लसावी मूळ अवयव पद्धतीने काढू. 60चे अवयव 6 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. 48चे अवयव 8 गुणिले 6 बरोबर 2 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता या गुणाकारात येणारी प्रत्येक मूळ संख्या पाहू. 48च्या अवयवात 2 ही संख्या जास्तीत जास्त 4 वेळा आली आहे. 60च्या अवयवात 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आली आहे. आणि 60च्या अवयवात 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आली आहे. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 240. म्हणून 60 आणि 48चा लसावी 240 आहे. उदाहरण 18, 30 आणि 50चा लसावी काढा. दिलेल्या संख्यांचा लसावी काढण्यासाठी आपल्याला त्या सर्व संख्यांचे मूळ अवयव पाडावे लागतील. 18चे अवयव 3 गुणिले 6 बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 3. 30चे अवयव 3 गुणिले 10 बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 5. 50चे अवयव 5 गुणिले 10 बरोबर 5 गुणिले 2 गुणिले 5. या गुणाकारात 2, 3 व 5 या मूळ संख्या येतात. यातील 2 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा, 3 ही 2 वेळा व 5 ही संख्या 2 वेळा आली आहे. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 450. म्हणून 18, 30, 50 चा लसावी 450 आहे. आता आपण हे उदाहरण उभ्या मांडणीने सोडवू. उदाहरण 16, 28 आणि 40चा लसावी काढा. विभाज्यतेच्या कसोट्या वापरून सर्व संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या शोधा व तिने दिलेल्या संख्यांना भाग लावा. या उदाहरणात 2 ने 16, 28 व 40 या तीनही संख्यांना भाग जातो. म्हणून त्यांना भाग दिला असता 8, 14 व 20 या संख्या मिळाल्या. पुन्हा या तीनही संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणून मिळालेल्या संख्या 4, 7 आणि 10 आहेत. आता मिळालेल्या संख्यांपैकी कमीत कमी 2 संख्यांची विभाजक असलेली संख्या शोधून ज्या संख्येला भाग जातो ती संख्या शोधू व ज्या संख्येला भाग जात नाही ती तशीच ठेवू. 4, 7, 10 या संख्यांपैकी 4 व 10ला 2 ने भाग जातो म्हणून त्यांना भाग दिला आणि 7ला भाग जात नाही म्हणून ती संख्या तशीच खालील रकान्यात लिहिली. जेव्हा 1 शिवाय इतर कोणताही साधारण अवयव नसेल तेव्हा भागाकाराची क्रिया थांबवा. आता 2, 7, 5 यांपैकी कोणत्याही 2 संख्यांना कोणत्याच सामायिक संख्येने भाग जात नाही. म्हणून 2, 7, 5 यामध्ये 1 हा एकमेव सामायिक अवयव असल्याने इथे भागाकाराची क्रिया थांबली. आता उभ्या स्तंभातील संख्यांचा व खालच्या आडव्या ओळीतील संख्यांचा गुणाकार करा. येथे उभ्या स्तंभात 2 गुणिले 2 गुणिले 2 आहेत आणि आडव्या स्तंभात 2 गुणिले 5 गुणिले 7 आहेत. म्हणून त्यांचा गुणाकार करू तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर 560 झाले. म्हणून 16, 28, 40 यांचा लसावी आहे 560.